नमस्कार, पूजाच किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. एवढे दिवस आपण फक्त आता स्पायसी डिश बघितला, तर आज मी तुम्हाला एक गोडाची अशी डिश बनवून दाखवणार आहे. तर तांदळाची खीर मी बनवून आज तुम्हाला दाखवणार आहे. चला मग त्याची सुरुवात करूया. इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेलं आहे. तर हे इंद्रायणी तांदूळ आहेत. इंद्रायणी तांदळाचा वास खूप छान येतो, म्हणून मी हे तांदूळ घेतलेले आहेत. तर 1 वाटी इंद्रायणी तांदूळ आहे, मी तुपामध्ये भाजून घेणार आहे. मस्त खरपूस होईपर्यंत भाजायचा. हलवून घेऊया. कुठलाही वासाचा तांदूळ तुम्ही घेऊ शकता. जरी नसेल तर कोलम किंवा रेशनच्या तांदळाचे पण होऊ शकते. पण वासाचा तांदूळ असेल तर खूप छान वास पण येतो आणि चव पण खूप छान लागते. मी इंद्रायणी तांदळाचीच करते. हे तांदूळ आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत. बघू शकता मस्त कलर आलेला आहे. चांगले खरपूस होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत. करपवायचे नाही आहेत आपल्याला, सारखं आपण हलवत हलवत भाजून घेणार आहोत. करपलेही नाही पाहिजेत आपले तांदूळ. त्याचा वास छान सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत खमंग असे. ही तांदळाची खीर आमच्या घरी खूप सर्वांना आवडते, खूप फेमस आहे आमच्याकडे. सर्वांना खूप आवडते. मस्त होते, गोडाचा एक प्रकार. तांदूळ भाजून झालेले आहेत, तर मी काढून घेतलेले आहेत. तर यामध्ये मी आणखी 1 चमचा तूप घालते त्याच कढईमध्ये. यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. इथे मी ड्रायफ्रूटमध्ये 7-8 काजू घेतलेले आहेत, 10-12 बदाम घेतलेले आहेत आणि मनुके घेतलेले आहे. हे सर्व मी तुपामध्ये भाजून घेणार आहे. मस्त असे भाजून घ्यायचे. असे कच्चे घातले तरी पण छान लागतात ते, पण मी थोडं भाजून घेते तुपामध्ये, म्हणजे त्याची चव पण खरपूस अशी छान लागते. मनुके आपले चांगले फुललेले आहेत तुपात. मस्त झालेले आहे. आता हे भाजून झालेले आहेत आपले. बघू शकता तुम्ही, कलर याला चेंज झालेला आहे. मनुकेही तुपात चांगले फुललेले आहेत. मस्त असं हलवत हलवत भाजून घ्यायचं. जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला. हे काढून घेते मी. झालेलं आहे आपले भाजून. हे जे तूप थोडं राहिलेलं आहे तेही काढून घेते मी. गॅस बंद केला आहे. तूपही काढून घेतलं आहे मी. याच कढईमध्ये आपल्याला खीर बनवायची आहे, त्यामुळे मी कढईतले तूप पूर्ण काढून घेतलेलं आहे.
खिरीसाठी मी अर्धा लिटर दूध गरम करून ऑलरेडी घेतलेलं आहे. तर तेल दूध आपण घालणार आहे. इथे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे. तुम्ही गाईचं वापरलं तरीही चालेल. हे अर्धा लिटर दूध आहे. नुसत्या पाण्यातही होऊ शकते, त्यातही छान लागते. मी दूध आणि पाणी थोडं मिक्स करून खीर करणार आहे. अर्धा लिटर दुधामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. दुधाला आपल्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे. झाकून ठेवते मी उकळी येईपर्यंत. तांदूळ हे आपले बारीक करून घेणार आहे मिक्सरला मी. बघू शकता असे मी बारीक रवाळ केलेले आहेत. पूर्णही बारीक करायचे नाहीत आपल्याला, जाडसरच ठेवायचे आहेत. आता दुधालाही आपल्या उकळी आलेली आहे. बघू शकता मस्त अशी. चांगले उकळलेले आहे. तर यामध्ये आता आपण जे तांदूळ मिक्सरला बारीक करून घेतले होते ते घालणार आहे. तांदूळ एकदम बारीक स्मूथ पेस्ट करायची नाही आपल्याला, त्याची स्मूथ नाही वाटायचं. थोडं रवाळ ठेवायचं आहे, जाडसर असंच. एकदम बारीक केलं का त्याची खीर चिकट होते एकदम. त्यामुळे थोडं जाडसरच आपल्याला जाडे भरडे तांदूळ दळून घ्यायचे आहेत. तांदूळ घातलेले आहे मी यामध्ये. हलवून घेऊया मस्त. तर यामध्ये जे काजू बदाम आपण ड्रायफ्रूट होते ते घालणार आहे. तेही मिक्स करून घेऊया. तेही यासोबत चांगले शिजले जातील. मस्त उकळी आलेली आहे. छान होते खीर ही. चवीला तर खूप छान लागते. एकदा स्वीट डिशमध्ये नक्की करून बघा. हलवून घेऊया. आपल्याला खाली लागू द्यायची नाही आहे, सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला. एवढ्या खिरीसाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. जास्त गोड करणार नाही आहे मी. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी थोडी साखर घालू शकता. पण एवढी साखर परफेक्ट होते एवढ्या खिरीसाठी. मीडियम गोड होते ही एवढ्या साखरेमध्ये. तरी एक मीडियम साईजची वाटी मी घातलेली आहे साखर. बघूया मस्त उकळलेली आहे. तर यामध्ये मी 1 नारळाचा खीस करून घेतलेला आहे. 1 वाटी नारळाचा तो खीस यामध्ये घातलेला आहे. ओल्या नारळाचा घातला तर अजून खूप छान लागते ही खीर. पण माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे म्हणून मी सुक्या नारळाचाच खीस करून घातलेला आहे. हा फूड कलर आहे. मला व्हाईट खीर जास्त आवडत नाही म्हणून मी थोडा येलो असा फूड कलर घालणार आहे. त्यामुळे कलर खूप सुंदर येतो खिरीला. लाईट येलोमध्ये अशी खीर खूप छान दिसते. तुमच्याकडे जर नसेल कलर, नाही घातला तरी काही हरकत नाही. नाही घातला तरी चालेल, पण असेल तर घाला, छान दिसते. बघू शकता किती सुंदर कलर दिसत आहे. हलवून घेऊया मस्त. यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिटं उकळून घेऊया तांदूळ शिजेपर्यंत. बघूया आपण मस्त कशी दिसत आहे. बघा ना, मस्त सुंदर दिसत आहे. छान झालेली आहे. वास तर खूप छान सुटलेला आहे. एकदम परफेक्ट असं टेक्स्चर तिला आलेलं आहे. जास्त पातळही नाही चांगली वाटत, जास्त घट्टही नाही आहे. एकदम मिडियम अशी दाटसर अशी खीर आपली बनवून तयार झालेली आहे. मस्त झालेले आहे. बघू, तांदूळ पण आपले शिजलेले आहेत. एकदम दाटसर अशी झालेली आहे मस्त बनवून खीर.
यामध्ये 1 चमचा मी वेलची पावडर घालणार आहे. यामध्ये तुम्ही जायफळ घातलं तर आणखी छान वास येतो याचा, मस्त लागते जायफळने पण मी आज वेलची पावडरच फक्त घातलेलं आहे. जायफळ नाही आहे माझ्याकडे, मी आणायला विसरले, त्यामुळे मी फक्त आज वेलची पावडर घातलेली आहे. नाहीतर मी जायफळ आणि वेलची असे दोन्ही मिळून बारीक करून मी मिक्सरला बारीक करून घालते यामध्ये खिरीमध्ये. बघू शकता टेक्स्चर किती छान आलेलं आहे खिरीला, मस्त झालेले आहे. जास्त पातळही नाही खाऊ वाटत. अशी चपातीसोबत पण छान लागते खायला ही खीर. आणि कलर तर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. वासही खूप छान सुटलेला आहे खिरीचा. आता ही रेडी आहे आपली खाण्यासाठी खीर. तर गॅस बंद करून घेते मी. बघू शकता किती मस्त दिसत आहे. खिरीला टेक्स्चरही खूप छान आलेला आहे. परफेक्ट अशी आपली तांदळाची खीर बनवून तयार झालेली आहे. एकदा नक्की करून बघा. कशी झाली होती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग परत एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.